अखेर राज्यातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. ज्या कर्जमाफीच्या यादीची तुम्ही गेले अनेक महिने वाट पाहत होता, त्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेची 2026 ची प्राथमिक यादी 22 जुलै म्हणजेच आज अधिकृतपणे जाहीर होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुंबईतील विशेष बैठकीनंतर आणि पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने या ऐतिहासिक योजनेसाठी तब्बल 36,585 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे, ज्याचा फायदा राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. तर इथेच थांबू नका. शासनाने पैशांच्या वितरणाची तारीखही निश्चित केलेली आहे, तीच म्हणजे आजची तारीख. यादी जाहीर झाल्यानंतर तांत्रिक पडताळणी पूर्ण करून 30 जुलै 2026 पूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम थेट डीबीटीद्वारे जमा केली जाईल. म्हणजेच चालू महिना संपण्यापूर्वी शेतकऱ्यांची बँक खाती कर्जमुक्ती होणार आहेत. आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. आता थेट 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतले होते आणि 31 मार्च 2026 पर्यंत ज्यांची परतफेड झालेली नाही, असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. गेल्या 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षात ज्यांनी आपले कर्ज प्रामाणिकपणे आणि नियमितपणे फेडले आहे, अशा शेतकऱ्यांनाही सरकारकडून विशेष प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल. आता यादी जाहीर झाल्यानंतर तुम्ही तुमच्या गावातील किंवा स्वतःचे नाव कसे तपासू शकता, तर ते आपण सोप्या स्टेप्स समजून घेऊया. स्टेप 1. सर्वात आधी सरकारच्या पोर्टलवरती जाऊन आपले सरकार केंद्राच्या संकेतस्थळावर जा. स्टेप 2. होमपेजवर तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती यादी 2026 किंवा बेनिफिशरी लिस्ट असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. तिसरी स्टेप म्हणजे तिथे तुम्हाला तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचे गाव निवडायचे आहे. स्टेप 4. गावाची निवड करताच तुमच्यासमोर संपूर्ण यादी डाउनलोड होईल. यामध्ये तुम्ही तुमचे नाव आणि तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे 4 आकडे तपासून खात्री करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन पाहणे जमत नसेल तर काळजी करू नका. तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय, सेवा सोसायट्या किंवा जवळच्या जिल्हा बँक शाखेत देखील ही यादी उद्या दुपारी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे नक्की आवर्जून तुम्ही त्यातून कर्जमुक्त झालेला आहे का ते तपासा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.